आपण जो मक्याला म्हणजे आपण हा मक्का लावलेला आणि मक्याला नंतर आपण विचार केला की आपण ह्याला लेंडी पावडर हा खत द्यायचा आहे लेंडी पावडरचं। तर खरंच खूप म्हणजे एक विचार केलेला तो खूप चांगला आहे, कारण की लेंडी पावडरमध्ये एवढी ताकद आहे। हे खरं तर आपली जर खत स्वतःचा आहे तो खत आपण स्वतः वापरू ना त्यावेळेलाच आपल्याला रिझल्ट कळणार आहे, नाही तर आपण रासायनिक खतावर जोर टाकणार आहोत। मग ह्या टायमाला जो विचार केलेला की आपल्याकडे जो खत आहे त्याचा वापर करून बघावा की आपल्याला रिझल्ट कसा येतोय। तर ह्या टायमाला रिझल्ट सगळ्यात बेस्ट आलेला आहे मक्याचं। जसं याची स्टिक खूप जाड झालेली आहे, मका ही क्वालिटी आहे पूर्ण डार्क ग्रीन। आणि तसंच आता मी मागच्या टायमाला बोललेली की ह्याला 2-2 कणीस लागले तरी भरपूर होतील, तर ह्याला 2 कणीस न लागता 3 कणीस लागलेले आहेत। तसंच आता हा बघा इथे पण आहे, हा तुरा आलेला आहे बाहेर आणि इथे पण आहे तो आता जस्ट बाहेर येतोय। त्यामुळे आपल्या प्रत्येक स्टिकला चेक केलेला मक्याला आपण, तर प्रत्येकाला 3-3 कणीस लागलेत आणि हे सर्व फक्त रिझल्ट जो आलेला आहे ही जी मक्याला ताकद भेटलेली आहे ती आपल्या लेंडी पावडरमध्ये भेटलेली आहे। आणि लेंडी पावडरचा रिझल्ट खूप चांगला आहे। गेल्या वर्षी पण आम्ही केलेला होता मक्का, त्याला म्हणजे 2-2च लागले आणि एवढं स्टिक पण जाड नव्हतं, कारण की त्याला आपण लेंडी पावडर हा खत टाकलेलाच नव्हता। त्यामुळे आता हा बघू शकता लेंडी पावडरचा रिझल्ट मात्र खूप चांगला आहे। आणि असा मक्का जो आपल्याला आता हा मक्का आहे 3 कणसाचा किंवा 2 कणसाचा, आणि हा मक्का जर समजा ह्या मक्याचा मुरघास केला तर हा मुरघास मात्र क्वालिटी असणार आहे। आता जुना आमचा मुरघास संपलेला नाही, त्यामुळे अजून ह्याचा काही मुरघास करायची अजून हे नाही। अजून ते चिक्कामध्ये जेव्हा हे कणीस दाणे वगैरे भरतील आणि जेव्हा चिक्कामध्ये येईल त्यावेळेला आपण ह्याचा मुरघास करणार आहोत। तरी अजून 1 महिना आपण ह्याला ठेवणार आहोत। ह्या ठेवला तरी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही। तसेच आपली तिकडं मेगा स्वीट आहे आणि मेगा स्वीट अगदी ज्वारी, म्हणजे जो नवीन बघतो तो म्हणतो ज्वारीच लावलेली आहे। तर कसं आहे आता ते दाणे चिक्कामध्ये यायला लागलेले आहेत, त्यामुळे आपला तोही खूप छान आहे। हवा इतकी जोरात आहे की तो मेगा स्वीट पण अजून उभा आहे। काही लोकांना असं वाटतंय की जिथे म्हणजे हवा वगैरे नसते तिला समजा इकडे फिरकलीत वगैरे तर त्यांना वाटतं की वादळ वगैरे येतंय का काय, अशा प्रकारे इकडे झाडं वगैरे हवेने एवढी जोरात डोळत असतात। त्यामुळे आपला मक्काही उभा आहे, पडला नाहीये त्या एवढा पण ह्याच्यामुळे, कारण की आपण त्याला खत तसा दिलेला आहे। लेंडी पावडरचा जो खत जी त्याला ताकद दिली ती सगळ्यात म्हणजे चांगला खत दिल्यामुळे त्याला ताकदही चांगली आलेली आहे आणि आपल्याला कणीस पण खूप चांगले लागले। तसंच असा जर मुरघास आपल्याला समजा आता शक्यतो कमी आहे अशी आशा करणं, पण तरी पण लक बाय चान्स समजा असा मुरघास कोण तुम्हाला देत असेल आणि मग तो देत असला तर 8.5 किंवा 8 रुपये 8.5 रुपये जरी दिला तरी आपल्याला ते घ्यायला परवडतोय, कारण की एवढा ओरिजिनल मुरघास आपल्याला भेटतोय आणि चांगल्या क्वालिटीचा ताकदीचा चारा भेटतोय। त्यामुळे तर असा पैसे गेलेले पण आपल्याला परवडत आहेत। नाहीतर काय होतंय काही लोक काय करतात की मुरघास करते वेळी हे जे कणीस आहेत ते काढतात आणि बाकीचा जो स्टिक आणि पाळा आहे ह्याचा मुरघास देतात, मग तो आपल्याला काहीच कामाचा नाही। मग आपले तिथे पैसे वाया जात आहेत, कारण की त्याची ताकद जी आहे त्या दाण्यांमध्ये आहे। पण समजा आपल्या नजरेसमोर वगैरे जर असं कोण देत असेल मुरघास तर मात्र एवढं 8.5 रुपयाला 8 रुपयाला जरी देत असलं तरी आपल्याला घेणं परवडतंय। तसंच आपण आता ह्याचा मी प्रत्येक टायमाला नेहमी सांगत असते की सुका चारा तुम्ही कुठूनही घ्या कसाही घ्या, पण जो मुरघास आहे तो मात्र स्वतः करा आणि स्वतःच्या निदर्शनात, कारण की आपल्याला विश्वास असतो की हा जो मुरघास आहे तो मी स्वतः केलाय आणि माझ्या मेंढरांसाठी किंवा माझ्या जनावरांसाठी गुरांसाठी वगैरे हा मुरघास एकदम योग्य आहे। त्याच्यात जी ताकद पाहिजे ती ताकद आहे, कारण की आपण स्वतः केलेला असतो। त्याचे कणीस वगैरे मका हे सर्व आपण ओरिजिनलपणा ठेवतो, त्यामुळे तो चारा हा ताकदीचा असतो। जेव्हा मुरघास करतो ना त्यावेळेला आपले 2-3 फायदे आहेत। आता ते 2-3 फायदे म्हणजे कसं होते, प्रत्येक टायमाला आपण म्हणजे त्याची जो मक्का आहे आपण त्याची कणीस वगैरे येत आहे ते कणसाचं म्हणजे चिकामध्ये येणं, त्याचे दाणे वगैरे भरणं हे सारखं आपण चेक करत असतो। तसंच ते 80 ते 90 दिवसात आपल्याला हे म्हणजे मुरघासाला वगैरे कट करायचं आहे। आणि ज्या वेळेला म्हणजे आपण ह्याला मुरघासाला हे करतो त्यावेळेला त्याचे जे पाण्याचे कंटेन आहे ते पण कमी करायसाठी कसं करतोय की म्हणजे क्वालिटी मुरघास बनावं ह्यासाठी आपण
त्याला समजा आज जसं आपण कापलेलं आहे तर 24 तास असंच ठेवतो सावलीमध्ये उभं करून, ज्याने त्याचं पाण्याचे जे टक्के आहे ते कमी होतं आणि आपण जेव्हा मुरघास वगैरे करायला जातो त्यावेळेला त्याच्यात पाणी वगैरे प्रमाण वगैरे खूप चांगलं असते. 60 ते 65% आपल्याला त्याच्यात पाणी वगैरे असतो. आणि जे आपण विकतचा मुरघास वगैरे घेतो त्यावेळेला काय होतंय की आणि एक काळजी आपण मेन घेतो की आपल्याला समजा आता मुरघास करायचं तर 7 ते 8 दिवस आपण त्याला पाणीच देत नाही. त्यामुळे एक आपला फायदा होतोय की त्या ह्याच्यामध्ये जे मक्यामध्ये पाण्याचं वगैरे जे प्रमाण जास्त असतो ते कमी होत जातो. आणि नंतर आपण 24 तास त्याला कटिंग करून सावलीत आपण ठेवतोच. म्हणून काय होतंय की मुरघास ज्या वेळेला करतो त्यावेळेला मुरघास हा क्वालिटीचा बनतो. आणि आपण जेव्हा विकतचा आणतो त्यावेळेला कसं होतंय की आता समजा कोणी विकतचं देत असेल मुरघास वगैरे, त्यावेळेला समजा त्याने पाणी लावून 4 दिवसात जरी कापला तरी तो वजनदार असतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, पाण्याचं प्रमाण ह्याच्यात जास्त असला तर त्याला तेवढंच म्हणजे 100-200 किलोचं वजन जास्त वाढणार आहे आणि त्याचा फायदा होणार. पण आपल्याला क्वालिटी चारा करायचा आहे, तो पण आपल्या मेंढरांसाठी. यासाठी प्रत्येकाने स्वतः हा मुरघास केला तर चांगला असतो, कारण की स्वतःच्या निदर्शनात आपण करतो. आणि आपल्याला वजन वाढवायचं नाही आहे मुरघासाचा, कारण की आपल्याला विकायचं नाही तर आपल्याला मेंढरांना चारा चांगला घालायचा आहे. त्यामुळे हा सर्व पद्धत आपण म्हणजे जी सगळा प्रयोग करतो वगैरे, तर प्रत्येक टायमाला हा स्वतः प्रयोग करतो आम्ही. त्याच्यानंतरच त्याचा म्हणजे रिझल्ट हा मी तुम्हाला पण जेव्हा पण सांगत असते त्यावेळेला स्वतः पहिला प्रयोग करत असते, कारण की मी काय पण सांगून चालणार नाही आहे, कारण की तुम्ही जर करायला गेलात ते फसताय. आता तसंच हा जो मक्का आहे आमच्या भागाकडे, तो म्हणजे कसं होतं ह्याचा चारा आता नेपियरचं आमचं कसं होतं, प्रत्येकाचा जो भाग आहे तो वेगळा आहे. आता काही लोक बोलतात की नेपियरच्या चाऱ्यावर आमची जनावरं खूप चांगली जगतात, तर प्रत्येकाच्या भागानुसार आहे. तुमच्याकडे नेपियरवर चांगला रिझल्ट येत असेल, पण आमच्या भागाकडे जो आहे तो मात्र नेपियरवर चांगला रिझल्ट येत नाही. त्यामुळे हा चाराचा आम्ही म्हणजे एकदम म्हणजे अचानक हा निर्णय घेतलेला आहे. आणि हा अचानक आता हो मी करेन, मग मी असं करेन, मी तसं करेन हे विचारत नाही मी थांबलेले, तर डायरेक्टली ऑन द स्पॉट म्हणजे एकदम निर्णय घेऊन डायरेक्ट आपण मक्काच लावायचा आहे तर मक्काच हा करायचा आहे, आपल्याला चारा बदलायचा आहे तर हा लगेच निर्णय घेऊन त्याचा लगेच आपण ते केलेलं पण आहे. आणि आता त्याचा रिझल्ट ही खूप छान आहे. नाही बोलला तर एवढा सर्व जर समजा आपण मुरघास करायला गेलात म्हणजे एक अंदाज आहे माझा की नाही बोलला तर 8 ते 9, 10 बॅगा तरी भरल्या पाहिजेत. समजा कमी झाले तरी ठीक आहे, पण जास्त झाल्या तर आपला फायदाच आहे. पण एक अंदाज लावलेला आहे 8, 9, 10 बॅगा भरल्याच पाहिजेत. ही एक मनाची अशी म्हणजे म्हणतात ना, मनात एक आस असते, तसं झालेलं आहे. कारण की आपल्या मेंढरांसाठी सगळ्यात जास्त चारा हा गरजेचा आहे आणि असा चारा हा आपण स्वतःच बनवू शकतो. हा जो आपला मेगा स्वीट आहे बघू शकता, ह्याला जी हवा आहे ती कशी अशी म्हणजे पुश करते, ढकलून असं टाकते. पण जो आपण बघू शकता किती जोराने हलत आहे, तर ह्याला आपण जो लेंडी खताची पावडर दिलेली आहे त्याची जी ताकद आहे त्याच्यामुळे बघा एवढी ताकद आहे की त्याची स्टिक वगैरे खूप मजबूत आहे आणि डार्क ग्रीन दिसतंय. तसंच त्याचे कणीस वगैरे असं वाटतं की पूर्ण ज्वारी आहे, तर कणीस वगैरे पण खूप छान आलेलं आहे. जर समजा आता ह्या वाऱ्यामध्ये ज्वारी वगैरे असती तर मात्र सर्व वावर आहे ते पूर्ण झोपून गेलं असतं. पण आपला जो मेगा स्वीट आहे तो अगदी छानपैकी उभा आहे. तसंच आहे की आपला जो इथपर्यंत आपण ह्याला पाटपाण्याने भिजवलेला होता आणि पाटपाण्याने भिजवल्यामुळे काय होतं, तिकडून आपण पाट काढून पाणी देत होतो आणि लेंडी पावडर वगैरे त्याच्यातनं सोडत होतो. त्यामुळे तुम्हाला एक फरक सांगते की आपल्या लेंडी पावडर जो आपण टाकलेला आहे त्याचा फायदा. तर आता इथपर्यंत कणीस वगैरे खूप छान आहेत, डार्कमध्ये आहे, हाईट वगैरे खूप छान आहे. तसंच इकडचं बघू शकता की इथे जो पाणी आपला पाणी आणि लेंडी पावडर ही कमी प्रमाणात पोचली, इकडं शक्यता पावडर पोचलीच नाही, पाणी कमी प्रमाणात पोचला आहे. तर हा जो इथला एवढा भाग आहे, एवढा पोर्शन हा पिवळा आहे आणि छोटाही हाईटीला आहे. आणि जिथपर्यंत आपली लेंडी पावडरने पाणी पोचलंय तिथपर्यंत मात्र एक नंबर क्वालिटीचं झालेला आहे. आणि ह्याचा मुरघासही खूप छान होतो, सुका घासही चांगला होतो आणि आपला जो शुगर ग्रेस आहे त्यालाही याचे कणीस येतात. आता हे कणीस आहेत ना, ह्याच्यात सगळी ताकद आहे. मग तुमचा मका असू दे, मेगा स्वीट असू दे किंवा शुगर ग्रेसलाही दाणे येतात आणि त्याचाही मुरघास खूप चांगला होतो. बाकी त्याचा एवढा कंटेंट वगैरे आपल्याला माहीत नाही आणि त्याचा सुका चारा बनतो का नाही ते पण माहीत नाही आहे. पण ह्याचा मात्र सुका चारा वगैरे बनतो. त्यासाठी आपण हे जो मेगा स्वीट आहे तो लावलेला आहे, कारण की हा चारा मात्र एकदम दमदार आहे.